फ्लोरिडाच्या वेदरनी खरोखर पाकिस्तान संघाचं T20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. इतकंच नाही तर यजमान देश अमेरिका हे 5 गुणांसह सुपर 8 फेरीत गेलेले आहेत आणि त्याचीच बित्तम बातमी द्यायला फ्लोरिडाहून मी तुमच्यासमोर उभा आहे. तेव्हा कृपया कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. आमचं फ्लाईट लेट झालं. न्यूयॉर्कची मॅच संपल्यानंतर भारतीय संघाने हुशारी केली. मॅचच्या इथनं ते डायरेक्ट एअरपोर्टला गेले, विमानात बसले, फ्लोरिडाला पोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं फ्लाईट होतं. फ्लोरिडाच्या खराब हवामानामुळे आमच्या सगळ्या पत्रकारांची विमानं ही रद्द करण्यात आलेली होती. सगळ्यांची धावपळ झाली. कुणी मायामीला गेलं, कुणी ओरलँडोला जाऊन तिकडनं इकडं आलं. आमच्यातला संदीपन बॅनर्जी नावाचा हुशार उत्साही तरुण पत्रकार हा ट्रेननी तिकडून इकडं आला 30 तासांचा प्रवास करून. आम्हाला मात्र यायला उशीर झाला. तरीही तडफडत आम्ही पोचलो. फोर्ट लॉडरहिलच्या बॉवर्ड काउंटीच्या मैदानावरती आम्ही पोचलो. ते एकाच कारणासाठी की अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामन्याची शक्यता आहे का. संयोजकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु झालं काय की फ्लोरिडा भागामध्ये गेल्या 4-5 दिवसात इतका प्रचंड पाऊस पडला की बोलायची सोय नाही. पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. सामन्याच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली होती, तरी पण सूर्य महाराज ढगातनं काही बाहेर यायला तयार नव्हते. त्यामुळे संयोजकांना एक थोडी दुगदुगी वाटत होती. ही दुगदुगी सामना होण्याची वाटत होती. कमीत कमी 5 ओव्हरचा तरी सामना करायचा अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु हे बोलणं सोपं करणं कठीण असा प्रकार होता. त्याचं कारण प्रचंड पावसामुळे बाहेरचं मैदान हे इतकं गच्च ओलं होतं की त्याच्यावरचं पाणी सुकणं हे खूप अवघड गेलं आणि त्यामुळे 1:30 वाजता अखेर संयोजकांनी प्रयत्न थांबवले आणि पंचांनी निर्णय घेतला की हा सामना होणार नाही. ह्याच्याबरोबर पावसाने पाकिस्तानच्या आशासुद्धा धुवून टाकल्या. त्याचं कारण अमेरिकन संघाकडे 2 सामन्यातल्या 2 विजयांमुळे 4 गुण ऑलरेडी जमा होते. त्याच्यात एका गुणाची भर पडली. 5 गुणांसह ते पुढच्या फेरीत दाखल झालेले आहेत. गंमत काय बघा, 2 यजमान देश वेस्ट इंडिज, अमेरिका दोघंही सुपर 8ला क्वालिफाय झालेले आहेत. अमेरिकन संघाचं कौतुक करायलाच लागेल, कारण कॅनडाला त्यांनी पराभूत केलं, पाकिस्तानची मोठी शिकार केली, भारताविरुद्ध अप्रतिम खेळ केला. म्हणून असं वाटतं की त्यांचा हक्क हा सुपर 8मध्ये जाण्यासाठी कदाचित जास्त होता. पावसानी आणि विकेटनी या स्पर्धेमध्ये सगळ्या संघांना गुगली टाकलेला आहे. इंग्लंडच्या संघाला पावसाने गुगली टाकला. स्कॉटलंड विरुद्धचा सामना त्यांचा पावसाने रद्द झाला. 1 गुणामुळे त्यांची अडचण झाली. न्यूझीलंड संघाला विकेटनी गुगली टाकला. अफगाणिस्ताननी त्यांना मोठ्या पराभवाचा धक्का दिला. नंतर वेस्ट इंडिजनी अडचणीतनं मार्ग काढत परत एकदा त्यांना पराभूत केलं. त्यामुळे त्या गटातनं आता न्यूझीलंड नव्हे तर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे पुढे आलेले आहेत. भारताच्या गटातनं भारत आणि अमेरिका हे पुढे आलेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू टीम पेननी अशी इच्छा प्रदर्शित केली, इंग्लंड नको आम्हाला. शेवटच्या मॅचमध्ये आपण निवांत खेळूयात ऑस्ट्रेलियाला, तो म्हणतोय इंग्लंड नको. काय खुन्नस आहे बघा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे जवळनं बघता येत आहेत. फ्लोरिडाला झालेल्या पावसाने खरोखर पाकिस्तानला धक्का लागला. अमेरिकेच्या आशा उंचावल्या. सुपर 8 स्पर्धेतलं त्यांचं स्थान पक्कं झालं. आता गंमत अशी आहे की आता भारतीय संघाला शेवटचा सामना हा फोर्ट लॉडरहिलच्या ह्याच बॉवर्ड काउंटी मैदानावरती खेळायचा आहे कॅनडा विरुद्ध. म्हणायला गेलं तर भारतीय संघाचा प्रवेश 100% नक्की झाला आहे. तरीही काही वैगुण्य, काही चिंता या आहेत, कारण अजूनही सलामीला म्हणावी तशी लय मिळालेली नाही आहे. त्याचं कारण रोहित शर्मा आऊट होतो आहे आणि विराट कोहली तर 3 सामन्यात सपशेल फेल झालेला आहे. त्यामुळे भारतीय संघाला विराट कोहलीनी लयीत येणं, रोहित शर्मानी मोठी धावसंख्या करणं ह्याची गरज आहे. आणि त्याच्याबरोबर वेस्ट इंडिजमध्ये जात असताना तिकडची विकेट ही स्लो असायची शक्यता आहे. खुखार नसतील पण स्लो असायची शक्यता आहे. त्याचा विचार करून रिस्क स्पिनर पाहिजे असं क्रिकेट पंडितांचं म्हणणं आहे. त्याचं कारण भारतीय संघात कुलदीप यादवसारखा अनोखा बॉलर आहे, त्याचबरोबर युजवेंद्र चहलसुद्धा आहे. त्यामुळे भारतीय संघाला हे निर्णय घ्यायचे आहेत. त्याच्याकरता शेवटचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. कळीचा मुद्दा हा आहे, अजूनही मी हे बोलत असताना ढग अजून गेलेले नाही आहेत. पाऊस कमी झाला हे नक्की आहे, परंतु भारताच्या सामन्यापर्यंत तरी बॉवर्ड काउंटीचं बाहेरचं मैदान वाळतं की नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे.
जर का ते वाढलं तर मला वाटतं भारतीय संघ काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा विचार करू शकतो. दोन मार्ग आहेत बघा. एकदा असं वाटतं विनिंग कॉम्बिनेशन आहे, काही बदलायची गरज नाही, गो विथ दॅट. दुसरीकडे असं वाटतं की कुलदीप यादव किंवा चहलला संधी देऊन एक दरवाजा उघडून बघितला पाहिजे की काय त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला फ्लोरिडा मध्ये येऊन बघायची खूप इच्छा आहे. फक्त इथली हवा त्याला साथ देते की नाही ही बघायला लागेल. सगळेजण मला कधीपासून सांगतायत, अहो तुम्ही सौरभ नेत्रावळकरची मुलाखत घ्या, सौरभ नेत्रावळकरची मुलाखत घ्या. मी त्याच्या पाठीमागं आहे आणि शक्यता तुमच्या शुभेच्छा कदाचित मला कामी येतील असं वाटतं आहे. कारण सौरभ भेटायची शक्यता थोडीशी का होईना मला वाटतं आहे. कारण एकदा का सुपर 8 करता अमेरिकन संघ इथनं निघाला की त्याची भेट होणार नाही. मला त्याला पकडायचं असलं तर फ्लोरिडातच पकडायला लागेल. ते प्रयत्न मी कायम ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, अमेरिकन संघ सुपर 8मध्ये पोचला आहे, तुम्हाला काय वाटतं? अफगाणिस्ताननी तडफेनी खेळ करून न्यूझीलंडला बाहेर काढलं, तुम्हाला काय वाटतं? ही दोन्ही यजमान देश वेस्ट इंडिज आणि अमेरिका दोघंही सुपर 8मध्ये आले, तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघाने शेवटच्या सामन्यामध्ये काही एक्सपेरिमेंट करावा की काय? तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता स्पर्धा पुढच्या टप्प्यामध्ये जाते. बाय बाय.